ग्रीन फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था विश्रांतवाडी पुणे यांच्या वतीने महिला दिनानिमित्ताने मी रमाई बोलते हे एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ह्या कार्यक्रमाचे आयोजन माननीय नामदेव इंगडे सर यांनी केले होते। 1 जुलै हा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी माझा सुद्धा वाढदिवस असल्यामुळे आम्ही त्या दिवशी दोघांनी झाडं लावले आणि या उपक्रमाची सुरुवात केली। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। पर्यावरणाचे महत्त्व सर्वांना माहीत आहे। झाडं लावा झाडं जगवा हा आमचा मुख्य उपक्रम आहे आणि त्या अनुषंगाने त्या संस्थेच्या वतीने आम्ही बहुउद्देशीय संस्था मुलांच्या गुण समृद्धीसाठी वाढीसाठी आम्ही एक नवीन उपक्रम चित्रकला स्पर्धेचं प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेलं होतं। त्यात 140 मुलांनी भाग घेतला आणि त्यापैकी आज आपण त्यांना प्रमाणपत्र वितरण समारंभाचं आयोजन केलेलं आहे। हे प्रामुख्याने तो हा कार्यक्रम आहे आणि कालच जागतिक महिला दिवस संपन्न झालेला आहे। अख्ख्या जगाशी समानतेच्या मुद्द्याशी जोडलेला आहे। 1975 नंतर देशात स्त्रियांचा संघर्षाचा दिन म्हणून साजरा होऊ लागला। मात्र गेल्या काही वर्षापासून महिला दिनाची व्याप्ती वाढली आहे। त्याला येत असलेले उत्सवी स्वरूप पाहता स्त्री मुक्ती दिनाची मागची वैचारिक पार्श्वभूमी आणि संघर्षशीलता हरवली जात आहे असा प्रश्न पडतो। इतर काही या विषयावर न बोलता मागच्या वर्षी ग्रीन फाउंडेशनच्या वतीनं सुरुवात झाली कार्यक्रमाची। यानंतर उत्तरोत्तर त्याची वाढ होत राहील आणि झाडं लावण्याचा उपक्रम जो मेन आहे तो सुरूच राहील। सध्या भारतात स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात 8 मार्च रोजी हा जागतिक महिला दिवस पहिला साजरा करण्यात आला। महाराष्ट्रातील स्त्री संघटना आणि कार्यकर्त्यांनी 1983 मध्ये स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती स्थापन केली। जगभरात शांतता सहिष्णुता नांदावी म्हणून स्त्रियांच्या चळवळी प्रयत्नशील आहे। त्यातच धर्मांधतेमुळे सहिष्णुतेचे वातावरण नष्ट होत आहे हे खिळ्याने म्हणावे लागते। आपण सर्व स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण करूया। महिलांच्या विषयी जागतिक दिनाविषयी मी थोडक्यात प्रास्ताविक केलेला आहे। यानंतर मुख्य कार्यक्रम आहे मी रमाई बोलते जागतिक महिला दिनानिमित्त हा आपण आयोजित केलेला कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाला भावांनो आणि माझ्या बहिणींनो ओळखलं तुम्हाला नाही ना? मी रामू साहेबांची रामू तुम्हा सर्वांची रमाई। अहो तुम्ही मला नाही ओळखणार पण माझ्या साहेबांना मात्र तुम्ही सगळे ओळखता बरं। अहो माझा साहेब म्हणजे विद्वान पंडित मनुस्मृतीचे दहन करणारा सेनापती क्रांती सूर्य। चंद्र आणि सूर्याने सुद्धा माझ्या साहेबांना पाहिलंय आणि त्यांच्या डोळ्याला लागलं मला। अहो माझा साहेब म्हणजे सागरावाणी न्याय आणि पहाडावाणी उंचीच तसं माझा साहेब। आणि त्याच भारताच्या खाडीतून निघालेला एक कोहिनूर हिरा म्हणजे माझा साहेब। धगधगत्या ज्वालातून जो ज्वालामुखी निघतो ते म्हणजे माझा साहेब। आणि अशा या साहेबाची मी रामू अर्थात तुमची सर्वांची रमाई। माझ्या जीवनाला फार मोठी कहाणी आहे। माझ्या जीवनाला फार मोठी कहाणी आहे। अहो तुमच्यातला जर एखादा मुलगा शिकला ना तर अडाणी मुलीशी लग्न करणार नाही पण माझा साहेब महान पंडित परंतु माझ्यासारख्या अडाणी मुलीशी त्यांनी लग्न केलं। याला म्हणतात माणुसकीचं नातं। माझा जन्म दाभोळजवळ वडण गावात झाला। आता तुम्ही म्हणता बाई तुझं घर कसं ओळखायचं
लगेच काय बदल बघा. अहो गावामध्ये 5-25 आपली बी घरं, कोणी ओहाळ, कोणी कदम, कोणी निकम, कोणी चव्हाण, कोणी गायकवाड, कोणी कांबळे, आज कुटुंब कसं सुखात चाललं होतं. बाबाचं मधून अजून कधी दुखायचं आणि ते दुखत असताना आई त्याची काळजी करायची. आणि एक दिवस काय झालं, बाला बंदरावर चक्कर आली आणि उलटी बी झाली रक्ताची. ही गोष्ट मात्र माझ्या आईच्या कानावर पडली. आईच्या कानावर गोष्टी पडते कशी तर आई चिंता करायला लागली. यायच्या रकमाबाई, विठाबाई यायच्या समजवायला, महिलाबाई शिकवायला समजवायला यायच्या की बाई रकमा काळजी करू नको ग, भिकून बरं वाटेल. पण कसलं काय, आई नुसती चिंता घेऊन बसायची. आई वडील माझ्या घरी, माझ्या वडिलांचं नाव भिकूत होत रे. आमच्या घरामध्ये गौरा शंकर दोघं माझ्यापेक्षा धाकटे. आता म्हणे बहीण होती मला आणि तिचं लगीन झालं होतं बघा. म्हणजे आताच्या घरात मीच मोठी होते. बागामध्ये मुंबईला जायचे आणि मुंबईला गेलो काय व्हायचं, तिकडे गेले की म्हणायचे वननकर आले. आणि मग माझे बाबा म्हणायचे धुत्रे अंडा नकोच मला, धुत्रे अंडा नकोच मला, मला वननकरच अंडा पाहिजे. म्हणून माझ्या वडिलांनी माझं आमचा अंडा वननकरच लावलं. बाबा आणि चुलत्याबरोबर मुंबईला गेलो आम्ही. मुंबईला गेल्यावर सगळं आता आम्हाला नवीन होतं. संध्याकाळ झाली की त्या मायाच्या लोक नुसती जाणारी येणार दिसत होती. भरपूर लोक जाणारी येणारे. आम्ही त्याच्यामध्ये आमचे आई वडील शोधत होतो, पण नाही ते फक्त जाणारी येणारे दिसत होते. संध्याकाळ झाली ना की आईची खूप आठवण यायची. शंकर जवळ यायचा माझ्या, शंकर मला बिलवून बसायचा, त्यामुळं आईची फार आठवण यायची. एक दिवस काय झालं, शंकर सारखा आई करत होता, सारखा आई करत होता. तसं मामीने आणि चुलत्याने आम्हाला बिलकुल पर्दा केलं नव्हतं. अजिबात आम्हाला म्हणजे कसलंही झळ पोचू दिली नव्हती. अगदी आईची माया लावायची. आणि मामाने आणि चुलत्याने सुद्धा आम्हाला ही अंतर आई वडिलांसारखं सांभाळत होते. आता पूर्वीच्या काळी तुम्हाला माहित आहे की 7व्या वर्षी मुलीचं लग्न होतं. 7व्या वर्षीच होतं. आता माझं वय 9 वर्षाचं झालं होतं. आणि माझ्यासाठी आता मुलगा बघायला मामाने सुरुवात केली. मामाने जशी मुलगा बघायला सुरुवात केली, पण सगळीकडून नकार येत होता. सगळीकडून नकार येत होता. कोण करणार हो मला, कोण करणार, मी अडाणी शिकलेली नाही. दुसरी गोष्ट अनाथ. चला ठीक आहे मी अनाथ आहे, पण 2 भावंडाचं लोणलं गळ्यात होतं माझ्या. कोणी होकार देईना, सगळीकडून नकारच येत होता. आणि त्याच दरम्यान विवाहाचं लग्न ठरवायचं सुद्धा चाललं होतं तिकडं. सुभेदार साहेब मुली बघत होत्या. 2-3 मुली बघूनही झाल्या होत्या. आणि सुभेदार साहेबांचा विवाह कसा होता माहित आहे? टपोरे डोळे, गोगरे गाल, उंचा पुरा, राज भेटला जातो. चालतानात पाय रवून जमीन चालत होता. असे होते विवाह. सुभेदार साहेबांना कोणीतरी सांगितलं की वलणकरांची मुलगी आहे, सुशील आहे, शोषित आहे, पण अडाणी आहे, अनाथ आहे. सुभेदार साहेबांनी बघायला काय हरकत आहे. सुभेदार साहेब आले की आमच्या घरी. तो त्याला आणि आम्हाला प्रश्न पडला, आपली मुलगी अडाणी, आपली मुलगी अडाणी आणि यांचा मुलगा शिकलेला आहे आणि कसं काय बजवणार, अपराधासारखं वाटायला लागलं. सुभेदार साहेबांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी कुठलीही गोष्ट लपवून ठेवली नाही. सुभेदार साहेब म्हटले, हो मला सर्व माहित आहे, मला सगळी कल्पना दिलेली आहे. हे पहा वलणकर, मला माझ्या विवाहासाठी मुलगी पाहिजे, पण ती शोषित पाहिजे, सुसंस्कृत पाहिजे, तिच्यामध्ये सहनशीलता पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या विवाहाच्या शिक्षणात अडचण न आणणारी पाहिजे. बाकी माझी कुठलीही अट नाही. झालं आलं की बोलत आतमध्ये आले आणि आतमध्ये आले मग मी आले पटकन पाणी घेऊन तांब्या त्याच्यावर फुलपात्र ठेवून आले की मी आणि पाणी दिलं. त्यांनी पाणी घेतलं. मला म्हटले, बेटा तुझं नाव काय? आलं की बाई रडायला मी रडायला लागले आणि त्यांनी पटकन माझ्या हातामध्ये खडी साखर ठेवली.
खडीसाखरेची पुडी ठेवली. आता बघा मला रडाय का बरं आलं असेल. मला असं म्हटलं बघा माझं लग्न ठरतंय, माझ्या लग्नासाठी मुलं बघणं चालू आहे, माझं लग्न ठरलं मी जाईन. माझ्या भावंडांचं काय, माझ्या भावंडांचं काय, त्यांचं हंबरणच माझ्या डोळ्यापुढे येतं ना, त्यांचं रडणंच माझ्या डोळ्यापुढे येतं ना, त्यांचं उपास मारच माझ्या डोळ्यापुढे येतो ना. मी रडायला लागले. मी आतमध्ये गेले. झाले सुभेदार साहेबांना मी पसंत झाले होते. सुभेदार साहेब घरी गेले आणि म्हणायला लागले कसे, अक्का बाहेर अक्का बाहेर मी आज खूप खुश आहे, खूप खुश आहे. अक्का मुली राहू दे, मला माहित आहे पहिली मुलगी कशी, पहिल्या मुलीपेक्षा ही मुलगी किती उजवी आहे हेच तुम्हाला सांगणार आहे. नाही अक्का नाही, मी देवासाठी आता हीच मुलगी पसंत केलेली आहे आणि ही वलनकरांची मुलगी आहे, अनाडी आहे, अनाथ आहे आणि शोषित आहे, सुसंस्कृत आणि जशी माझ्या भीमाला पाहिजे होती आणि तशीच आहे. झालं तर मग ठरवलं ना, नाही या वर्षी नको. का बरं? अगं हे मॅट्रिकचं वर्ष आहे त्याचं आणि त्याच्या शिक्षणामध्ये झळ नको, या वर्षी नको. नाही नाही अक्का, हा विचार सोडून दे, माझा भीमा प्रज्ञावंत आहे. तो बाई लग्न झाले म्हणून बायकोचं ऐकून शिक्षण सोडणार नाही. वादळ आहे वादळ, तो शिक्षण सोडणार नाही. झालं तर ठरवलं ना, झालं बाबा. बघा हा मुलांना, नवरीने नवऱ्याला पाहिलेलं नाही आणि नवरीनेही नवऱ्याला पाहिलं नाही, नवऱ्यानेही नवऱ्याला पाहिलं नाही, पण लग्न मात्र आमचं जमलं. वाऱ्यासारखी बातमी गावोगावी पसरली. शिकल्या सवरलेला मुलगा आंबेडकर आणि अडाणी मुलगी वलनकरांची यांचं लग्न ठरतंय म्हणून वाऱ्यासारखी बातमी गावोगावी पसरली. चर्चा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आणि आली की भांडणं आता सपकाळ साहेबांकडं. का हो सुभेदार साहेब, काय कमी होतं आमच्या मुलीमध्ये, सांगा बरं काय कमी होतं आमच्या मुली. सुभेदार साहेब म्हणले, लोक हो तुमची मुलगी सुसंस्कृत आहे, शिकले सवरलेली आहे, पण मी जी मुलगी बघितली ती अनाथ आहे, तिला आधार मिळावा म्हणून मी हे स्थळ मंजूर केलेलं आहे माझ्या विवाहासाठी. दुसरं याच्यामध्ये काही नाही. जो काही दंड बसेल पंचाचा तो मी भरायला तयार आहे. तुम्ही दंड असायचा, कारण मुली तुम्ही जर बघून आलात, तिला होकार व नकार न कळवता दुसरं लग्न तुम्ही ठरवलं तर त्याला दंड असायचा. सुभेदार साहेब शब्दाचे पक्के होते, त्यांनी दंड भरला. एवढंच केलं नाही तर त्या मुलींसाठी स्थळं बघितली, एवढंच केलं नाही तर त्यांच्या लग्नाला आर्थिक मदत केली आणि ते दोषमुक्त झाले. झालं आता आमचं लग्न ठरलं बरं का. आमचं झालं भाईकळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये दोन्ही बाजूनी गटार वाहतय, त्याच्यावर ठेवले दोन ठोके, एका बाजूला वर उभा, एका बाजूला वर मला घेऊन नवरीतनी दोघे एकमेकाच्या समोर उभे आणि आमचं लग्न भाईकळाच्या भाजी मंडईमध्ये. बघा नवरदेवाने हात धरलेला, डोळ्यातून टपटप चांदीसारखे आसरू गळतात. एक माणूस पुढे आला, नवरदेवाला आईच्या झाली. मी भानावर आले आणि मलाही माझी आई आठवली, मलाही माझी आई आठवली, माझा रडणारा बापच आठवला, माझे ओरडणारी माझी भावंडच आठवली. माझ्याही डोळ्यातून गळागळा अश्रू व्हायला लागले. बघा नवजीवनाची सुरुवात करणारे दाम्पत्य ही जगातली पहिलीच गोष्ट असेल ना. नवजीवनाचे सुरुवात करणारे दाम्पत्य एकमेकासमोर उभा राहून रडतात. मला वाटते जगात मोठी गोष्ट असेल. दलित समाजामध्ये शिकले सवरलेला पहिला मुलगा होता आणि त्याचं लग्न म्हणजे कौतुक होतं. ही गर्दी होती, घरापर्यंत पोहोचवण्यापर्यंत याच्या बरोबर सगळे होते आणि तिथं आल्यानंतर त्यांना वाटत होतं, आता मलाही वाटत होतं की आता शिकले सवरलेला मुलगा म्हणजे काहीतरी वेगळं घर असेल. नाही, घरात गेले मी तशीच मडकी गाडगी होती, तशीच मडकी गाडगी होती, परंतु सगळं जे होतं ते कशाचं होतं माहिती, सगळीकडे पुस्तकं होती. ते घर हे पुस्तकाने भरलेलं होतं आणि पूर्ण त्याच्या घरातली माणसं साहेबांच्या शिक्षणाभोवती फिरत होती. गेल्या जात्या म्हणते, बघ रमा बघ
भिवा अभ्यास करत असतो, तू त्याचा राग धरायचा नाही. तुला काय हवं नवं ते लक्ष्मीला सांगायचं, तुझी सासू जिजाऊ आहेच, तिला विचारायचं. रमाश भिवा अभ्यास करत असतो, त्याला तू त्याचा राग धरायचा नाही. झालं, माझा संसार सुरू झाला. मी थोड्या दिवसात सगळ्यांची मनं जिंकली, बरं सगळ्यांची मनं जिंकली. सुभेदार साहेबांचं सगळं करत होते, तसंच मी त्याचं सगळं करत होते. मी रात्रीची सेवा करत होते, त्यांच्या औषध पाण्याचा विचार करत होते, सगळं काही व्यवस्थित करत होते. काही दिवस गेले. साहेब मॅट्रिक पास झाले. साहेब मॅट्रिक एक आनंदाची बातमी पुढे आले. साहेब बाबा म्हणणार होते, मी आई म्हणणार होते, सुभेदार साहेब आजोबा म्हणणार होते, आणि सगळी नाती बदलणार होती. त्या दिवशी सगळी नाती बदलणार होती. घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं होतं. आणि मी एका छानशा बाळाला जन्म दिला. ते बाबासाहेब होते. आणि छानसा जन्म दिल्यानंतर घरामध्ये प्रश्न पडला सगळ्यांना. कुणी म्हणते केशवराव, कुणी म्हणजे महादेव ठेवा, कुणी म्हणजे गोविंद ठेवा. अहो नाना प्रकारची नावं सांगायला लागली लोक. साहेबांनी मला एकांतात घेतलं आणि म्हणतात कसं, रमा हे रामे, मला साहेब रामूच म्हणायचे बरं का लागायला. रामूच म्हणत होते ते, मला रमा म्हटले नाही ते रामूच म्हणत होते मला. आणि रामू इकडे ये, काय झालं साहेब? तसं साहेब म्हणायचे कसे की रामू आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? हो साहेब तुम्ही ठेवता ते. मी ठरवले मी बाळाचं नाव काय ठेवायचं साहेब? अगं आपल्या बाळाचं नाव यशवंत ठेवायचंय. मग ठेवा की, चांगलं नाव आहे, घरात सगळे यशवंत होईल. नाही रामा, त्या नावाच्या पुढे काहीतरी अर्थ आहे. आणि आपण नाही का आपल्या पूर्वजाचं नाव ठेवतो. जर दोंडीबा असेल तर नातवाचं नाव दोंडीबाच, जर कोंडीबा असेल तर नातवाचं नाव कोंडीबा. अगं आपल्या पूर्वज आहे तर महात्मा ज्योतिबा फुले आहे, आणि त्यांनी जे दत्तपुत्राचं नाव होतं, त्या पुत्राचं नाव होतं यशवंत, आणि त्या पुत्राचं नाव मी माझ्या बाळाला देत आहे. झालं, घरामध्ये एक नावाची भर पडली, यशवंत नाव ठेवलं. यशवंत घरामध्ये खूप आनंदी वातावरण होतं. साहेब आता बडोद्याला जायला निघाले होते. खरं तर सुभेदार साहेबांची इच्छाच नव्हती त्यांनी बडोद्याला जावं म्हणून, परंतु साहेब ऐकायला तयार नाही. साहेब बडोद्याला चालले होते. साहेब बडोद्याला गेले. बडोद्याला गेल्यावर साहेबांचे काय झाले, अपिशा झाला, सगळ्यांना माहीतच आहे. साहेब बडोद्याला गेले, बडोद्याला नोकरी निमित्त गेले. इकडे सुभेदार साहेब खचले. सुभेदार साहेब आजारी पडले. त्यांनी बिछाण्याला खेळून राहायला लागले, आणि एक दिवस खूपच सैत झाले. खूप सिरियस झाले. तार गेली तसे साहेब पटकन आले. पण त्यांना माहित होतं बाबांना सुरतची मिठाई खूप आवडते, म्हणून तो स्टेशनला उतरले. मिठाई घेण्याच्या नादामध्ये गाडी निघून गेली. गाडी निघाली होती, गाडी नंतर दुसऱ्या दिवशीच होती, पण गाडी नव्हती. त्यांना यायला उशीर झाला. तब्येत तिकडे ढासळत चालली होती साहेबांची. साहेब आले तसे सुभेदार साहेबांनी डोळे उघडून बघितलं. बघितल्यावर थोडंसं स्मित केलं आणि मला म्हणले, रमा या आग लागलेल्या तांब्याला सांभाळ पोरी. भिवा अंधाराची काही करायची नाही, लढाईला पाठ दाखवायची नाही. या 9 कोटी लोकांना तुला धुवून पुसून स्वच्छ करून उजेडात आणून बसवायचंय. भिवा अंधाराची गई करू नको. तो मुलगा झाला मला. दुसरा मुलगा झाल्यानंतर मुलगा कसा शक्यच होता. गरोदरपणात काही खायला भेटलं ना, अशक्यच होता. काही दिवसानंतर तो थोडासा रडायचा, सारखा रडायचा. का बरं रडायचा मुलगा? अहो त्या मुलाला माझ्या अंगावर दूधच येत नव्हतं. चला तर विकत आणावं तर माझ्याकडे पैसे नव्हते. कसं मी दूध आणणार बाळाला? काही दिवसातच त्या मुलाला पोटाला पाच लागली. मुलाची गडगड्या दिसू लागल्या. गरोदरपणात व्यवस्थित खायला मिळालं नाही, त्या पोटाला काही खायला मिळालं नाही, आणि बाळण झाले. आणि बाळण झाल्यावर तरी बाईला
उशाडल्या भावांना. रमेश पडला आणि शांत झाला. इतका वेळ रमेश माझा रडत होता म्हणे भरायला गेले तर माझा रमेश शांत झाला होता. मी म्हणले रघु बाळा उठ. रघु बाळा माझं उठलं नाही. रघु बाळा माझं शांत झालं होतं. माझ्या बहिणीला माझा रघु माझा रमेश तुझा वाचून गेला. वाटलं माझ्या भावानं माझ्याकडचे पैसे असते ना माझा रमेश मेला नसता. मी त्याला दूध आणून पाजलं असतं. पण माझा रघु नाही जगला. पण मी साहेबांना नाही करून आता स्वतःला कोंडून घेतलं. साहेबांनी राजभवन गेल्यानंतर साहेबांनी कोंडून घेतलं आणि कोंडून घेतल्यापासून कोणाशी संवाद सोडला. दार लावून घेतलं. एकटे राहायला लागले. खूप दुःखी झाले. मग मीच परत माझ्या सगळे दुःख बाजूला सारले आणि साहेबांकडे गेले आणि साहेबांना म्हणलं साहेब एक बाळ तुमच्या मांडीवर काय गेलं तर तुम्ही सगळे एवढं दुःखी झालं. अहो 3 मुलाला मी माझ्या हाताने मुखवाट दिलेली आहे. मी काय करावं. अहो साहेब मी कसे दिवस काढले. मी कुणाला झळ येऊ दिली नाही. खूप वाईट दिवस काढले तुम्ही. अहो आम्हाला खायला अन्न नव्हतं साहेब. 2 भाकरी करायचो आम्ही. 4 भाकरी करायचो. 4 भाकरीमध्ये एक शंकर खायचा, एक आनंद खायचा, एक मिलिंद खायचं. 1 भाकरीमध्ये मी जिजाबाई गौरा 4 महिला चटकोर भाकर खायची. अहो एवढंच काय. कधी कांदा असायचा तर कधी तेल नसायचं. कधी मिरची असायची तर कधी काही नसायचं. तेल नसायचं. अशा अवस्थेत आम्ही दिवस काढले. पण कोणाला झळ लागू दिली नाही. आणि एक मूल गेलं म्हणून साहेब तुम्ही एवढं निराश झालं. एवढं खचलं तुम्ही. अहो साहेब ज्या मोठाने तुम्ही मला कुंकू लावलं तेच मोठ तुमच्या समाजाला दिशा दाखवणार ठराव साहेब. असं घरामध्ये बसू नका साहेब. स्वतःला कोंडून घेऊ नका. अशा दत्तबाबावरचं एक साठवणाचं पत्र आलं. अशाही परिस्थिती साहेबांनी त्याला आव्हानाचं पत्र पाठवलं. साहेब आता जरा सावरले होते. अहो साहेब लोक मला किती नावं ठेवत होती की बाईच्या अंगावर साधं लुगडं नाही. अहो लुगडं नसू द्या तिच्या गळ्यामध्ये फुटका मनी नाही. साहेब कुणाचं त्यांना काय माहिती. क्रांती करायला निघाल्या पुरुषाला असं जागोजागी मध्ये पत्करावं लागतं. हे त्यांना कसं कळणार. मला काही नाही वाटलं साहेब. पण तुम्ही असं स्वतःला कोणून घेतलं. एवढं ऑपरेशन झालं तुम्ही सुभेदार साहेबांचं स्वप्न कसं पूर्ण करणार. साहेब सावरले बरोबर. साहेब सावरले. साहेब जोमाने काम करायला सुरुवात केली. आता राजरत्न नव्हता आमच्यामध्ये. आता आमचा यशवंत होता आमच्याकडे. फक्त यशवंत. आता साहेबांना परदेशात जायचं होतं. साहेब गोलमेश प्रदेशाला साहेबांना जायचं होतं. आणि मीही आता खूप थकले होते. आजारी पडले होते. तर साहेबांना डॉक्टर दुगावकरांनी सांगितलं होतं की जर हिला परत बाळ झालं तर हिला टीबीचा आजार होऊ शकतो. साहेब आता माझ्याशी संन्याशी वृत्तीने वागायला लागले. साहेब माझ्याकडे येत नव्हते. साहेब माझ्याकडे बघत असं झाले. साहेब आता माझ्याशी संन्याशी वृत्तीने वागायला लागले. साहेब तुम्ही 24 तास अभ्यास करू लागले. साहेब दार लावून बसू लागले. ही गोष्ट माझ्या लक्षात आली. तर साहेबांना मी बोलले साहेब ही जीवन हे नश्वर आहे, संपणार आहे. त्याची काळजी करू नका तुम्ही. चला जोमाने आपण पुन्हा कामाला सुरुवात करू. आणि पुन्हा साहेबांनी कामाला सुरुवात केली. साहेबांच्या लक्षात आलं म्हणून खूप आवडलं. साहेबांना साहेब म्हणले मग तुझी तब्येत खूप खालावली. मी गोलमेज परिषदेला जाऊन येईपर्यंत आपण थोडंसं बाहेर फिरता जाऊ. म्हणून आम्हाला त्यांनी सोलापूरला घेऊन गेलो. वराळ्यांकडे घेऊन गेले. वराळ्यांकडे आम्ही गेलो. त्या दिवशी साहेब गोलमेज परिषदेला गेले आणि मला वराळ्यांकडे सोडले. वराळे मामा, आम्ही त्यांना वराळे मामाच म्हणायचो. त्यांच्याकडे सोडलं. शनिवारचा दिवस होता. तिथे वसतिगृह होतं. वसतिगृह होतं आणि शनिवारचा दिवस असून सुद्धा मुलांची किलबिल काय नाही. म्हणून मी बघायला गेलो. वराळ्यांना म्हणलं मामा मुलं का किलबिल करत नाही. मुलांचा आवाजच येत नाही. काय सांगू म्हणले अनुदान संपलेलं आहे. 2 दिवसापासून मला उपाशी आहे. काय 2 दिवसापासून मला उपाशी आहे. अहो किराणा आणायचा. किराणावाला सामान देत नाही. त्याचेही पैसे पकडलेले आहेत. साहेबांनी खूप मोठ्या हौसेने मला बांगड्या केल्या होत्या. ताबडतोब मी त्या बांगड्या काढल्या. बांगड्या काढून म्हणजे हे घ्या आणि तुम्ही त्याचा सामान आणा. सगळं किराणा आणला. किराणा आणत साहेबांनी मुलांना माझ्या
मी त्या मुलांना माझ्या हातात मागवलं. माझ्या पुढे माझा गंगाधर दिसत होता, माझ्या पुढे माझी इंदू दिसत होती आणि माझ्या पुढे माझा भाऊ दिसत होता. बोलवलं, माझ्या हाताने भरवल्यानंतर बोलत आनंदाने बांधून लागला. साहेब आले तिथून. साहेब येण्याचा दिवस आला. साहेब दिवस आला. आमची तर गरिबी होतीच होती. बाळारामला घरात लोकांनी सांगितलं की तुझा भाऊ आता एवढा शिकून चौरून येणार आहे, तर तुझ्या वहिनीच्या अंगावर साडी नाही, मुलांना कपडे नाही, त्यांना कपडे घे, घरात सामान भर. बाळारामने ते ऐकलं. बाळारामने सगळं सामान भरलं घरात आणि सामान नुसतं भरलं नाही तर मला साडी घ्यायला पैसे सुद्धा घेतले. मग मी काय केलं, मला साडी न घेता आता साहेब माझे बॅरिस्टर आहे, मग पदवी झापणार का म्हणून मी साहेबांसाठी काती घेतली, उषा घेतल्या 2, परत पाट घेतले 2, धोतर जोडी घेतली, सगळे पैसे संपवून बसले. आता येण्याचा दिवस आला. सगळे गेले सागर किनारी साहेबांचे स्वागतासाठी आणि मी मात्र घरी. आता मी काय नेसून जाऊ, माझं लग्न फाटलेलं. जुन्यार म्हणजे कळतं ना माझ्या महिलांना, जुन्यार म्हणजे 2 लुगडी, या बाजूने जरा चांगला असेल, या बाजूने जरा चांगला असेल तर फाटला भाग सगळा काढून टाकायचा आणि चांगला भाग जोडायचा, त्याला जुन्यार म्हणतात. आणि ते जुन्यार गेली असलेले आणि साहेबाला लागणार करून माझी लोक काय म्हणतील, आता काय करायचं. मग मला आठवलं शाहू महाराजांनी फेटा दिलेला, त्यांचा सत्कार केलेला. पटकन गेले, पेटी उघडली, सगळीकडे बघितलं तो भरजरीचे फेटा मला भेटला. तो फेटा नेसले मी. फेटाच मग ते फेटा तर कोकणी बायका साड्या नेसतात ना अगदी तसा. इकडून ओढलं तर तो एवढाच मत होता. तशीच मी गेले, एका झाडाखाली राहिली उभी आणि साहेबांचा जय जयकार, साहेबांची बोट आली, साहेबांचा जय जयकार चालू होता. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, दीनदलित का राजा कोण आहे, दीनदलित का राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, अशा गोष्टी अजूनही माझ्या कानावर बसतात. आणि एवढे हारांच्या माळा साहेबांच्या टाकत होते आणि हे सगळं डोळे माझं टिपलं मला बघून, डोळे सगळं माझं बघून. पण एवढ्या ह्याच्यातून साहेब मला बघत होते. साहेबांनी मिरमिरणारी नजर मला शोधत होती आणि माझी नजर त्यांना ओळखत होती की साहेब मला शोधतात. कशी जाऊ मी भेटाण्याचं पुढे, म्हणून साहेबांना शेवटी साहेबांची ती मिरमिरणारी नजर, ती करुणामय नजर मला राहवलं नाही. मला माझ्याही मनामध्ये करुणा जागृत झाली आणि मी पटकन गेले त्याच्या पायापाशी जाऊन बोलले, साहेब. माझ्या डोळ्याच्या आसमाने त्यांचे पोट धुतले गेले. साहेबांनी मला अशी उठून बघितलं, उठून उभी केली. साहेबांनी मला वर खाली केलं. साहेबांच्या डोळ्यात टाचकन पाणी आलं. 2 गोष्टीचं पाणी आलं होतं. साहेबांच्या डोळ्यामध्ये दोन गोष्टी साहेबांना आठवल्या होत्या. एक म्हणजे माझे रामू आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाहू महाराज गेले होते. ह्या 2 गोष्टी साहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. साहेब घरी आले. लोकांचा समुदाय काय संपत घरी सकाळी न्याहारी करताना साहेबांनी मला घरी आल्यावर बाजूला घेतले. बाबा काय घेतलीस, कशी तुझी झाली तब्येत करतो, कशी झाली तुझी तब्येत. नंतर न्याहारी करताना शंकरने आणि सगळी हकीकत सांगितली की आमची परिस्थिती काय चालली. आई जेवण नाही, आजची तब्येत खूप खावत चाललेली आहे. ते म्हटले ठीक आहे, आपण आपला हवामानी करण्यासाठी धारवाडला जाऊ. धारवाडला माझी इच्छा नसताना सुद्धा आम्ही धारवाडला गेलो. धारवाडला गेल्यानंतर तिकडे त्यांना जरा शिकारीचा नाद होता. धारवाडात त्यांना शिकारीचा नाद होता. साहेबही त्यांच्याबरोबर शिकारीला गेलं. त्यांना हरदाचा कळप दिसला. तसं साहेबांनी चाप ओढला तर चाप ओढल्यावर साहेबांच्या हातवटीला लागला आणि मला रक्त यायला लागलं. घरी आल्यावर मी पटकन त्यांना हळद वगैरे लावली आणि हळद लावल्यानंतर मी त्यांना म्हटलं, साहेब आज तुम्ही शिकारीला गेला तर त्या हंडांनाही वाटलं असं बॅरिस्टर साहेब आले म्हणजे आपला जीव वाचणारच. तसं साहेबांनी माझ्या बोलण्याचा रोग ओळखला आणि म्हणतात कसं, अगं रमा, त्यांना मी माहीत आहे की मी फक्त वाघाची आणि सिंहाची शिकार करणारा माणूस. हरणाला वाटणं साहजिकच आहे.
तसं घरामध्ये सगळे हसले हसले. खूप आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग खूप थोडे आले. हसण्याचे क्षण खूप कमी आले. आमच्या जीवनामध्ये वनवास होता, वाट बघणे, उपासमार आणि पुस्तकाचे शोध हे आमचं जीवन होतं. साहेब कायम पुस्तकाच्या शोधात असायचे, उपासमार असायचा आणि मार्गाचा सहवास, मृत्यूच्या सहवासात जास्त दिवस काढले. असा आमचा प्रवास होता. तेव्हा त्या दिवशी साहेबांचा मूडही चांगला होता, मूडही खूप चांगला होता. साहेब बसले होते, आम्ही दुपारचं गप्पा मारत बसलो होतो. आणि तेवढ्यात मी म्हटलं, साहेब तुम्ही एवढे भाषण करता, आंदोलनं करता, मग या दारू पिणाऱ्या माणसाचं नाव काय करत नाही? हे शेजारच्या गावामध्ये किती लोक दारू पिऊन बायकांना मारतात, त्यांचं नाव करत नाही. साहेबांनी मनावर घेतलं आणि एका भाषणामध्ये साहेब म्हणतात कसं, लोकांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक गोष्ट छोटीशी सांगतो की ती म्हणजे अशी की एक बेडूक असतं आणि एक छोटं तळं असतं आणि त्या तळ्यामध्ये बेडूक इतकं मस्त झालेलं असतं किडे खाण्यामध्ये. तो किडे खात त्या किड्याच्या मागं त्याच्या नाकावर किडे बसले की तो पटकन ध्वस्त करायचा, त्याच्या नाकावर किडा बसले की पटकन ध्वस्त करायचा. पण त्याला हे माहीत नसतं की त्याला पाठीमागून साप गिळतोय, साप त्याच्या मागं त्याला गिळतोय हे बेडकाला माहीत नसतं. तसंच घर दारू पिणाऱ्याचे असते, तो भीतच असतो पण मृत्यू त्याला पाठीमागून गिळत असतो हे दारू पिणाऱ्याला कळत नसतं. हे साहेबांनी उदाहरण दिलं, मला खूप बरं वाटलं की साहेबांनी मी सांगितल्यामुळं हे त्यांनी मांडलं म्हणून खूप बरं वाटलं. त्याच्यातच मग आपल्याला महाडच्या सत्याग्रहाचं आंदोलन आलं. महाडच्या सत्याग्रहाला मी येते, साहेबांना म्हणलं मी येते. साहेब म्हणलं तू काय करणार तिथे येऊन, का तुम्ही मोर्चे करताय, आंदोलन करताय, तुम्ही भुका नाही लागणार का? मी तुम्हाला तिथं भाकरी टाकून, अगं तिथं काय एक माणूस असणार आहे का? तिथं किती लोक असणार आहेत? हो असू दे की 1000 लोक असू द्या, तेवढ्याचं जेवणही बनवेल. आणि बसले की कपडे बांधून, भाकरी बांधून बसले. साहेब पण माझ्यापेक्षा पुढचे होते. साहेब ऑफिसमधूनच गाडी घेऊन गेले आणि नंतर मला कळलं की साहेब मला सोडून गेले. खूप राग आला होता, पण नंतर लगेचच बातम्या सुरू झाल्या की तिकडे गेल्यानंतर लेकी बाळींना मारलं, लहान मुलांना मारलं, काट्या लाट्याने मारलं, या गोष्टी माझ्या कानावर यायला लागल्या. आणि तिथे कुणाचा जन्म झाला असेल, तिथे कोणाचा जन्म झाला सांगू शकेल का कोणी? नाही सांगणार. अहो तिथे समता सैनिक दलाचा जन्म झाला, तिथे समता सैनिक दलाचा जन्म झाला. तो कसा झाला? तर ज्यावेळेस आपल्या लेकी बाळींना मारलं गेलं, ज्यावेळेस आपल्या बुजुर्गांना मारलं गेलं, वयस्क माणसांना मारलं गेलं, वयस्क महिलांना मारलं गेलं, काट्या कलाट्या टाकल्या, बाबासाहेबांनी ठरवलं की नाही, आपल्याला दल पाहिजे. आपल्या लेकी बाळींचं, आपल्या म्हाताऱ्या माणसांचं, आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी एक दल हवं आपल्याला. आणि तिथेच मग समता सैनिक दलाचा डोक्यात आले बाबासाहेबांचा. तिथेच तो जन्म झालाय बाबासाहेबांच्या डोक्यात. नाही, समता सैनिक दल, एक दल पाहिजे आपल्याला. आणि ते दल साहेब रायगडावर गेले. साहेब तिथून रायगडावर गेले. त्या आंदोलनाच्या नंतर रायगडावर गेले. तिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे, तिथे साहेब पाया पडले. त्याचं दर्शन घेतल्यानंतर हिरकणी टोकावर गेले. तिथं रंगनाथ महाराजचं पडकं घर आहे, त्या पडक्या घरात गेले. तिथे गेल्यानंतर धर्मशाळेमध्ये मुक्काम केला. नंतर बातमी अशी आली की त्या धर्मशाळेमध्ये की त्यांच्यावर हल्ला झाला, साहेबांना खूप मारलं म्हणून दाखले येऊन पडले. बेशुद्ध पडले. पण काही शाळा काय बातमी आली की नाही साहेब बरे आहेत. अशी ते रोज थोडी मरत होते, रोज थोडी जळत होते, थोडी मरत होते. आतून आजार पोकरत होता. आणि म्हणून अशा बातम्या त्याच्यातच भोरचा आपल्या पुण्यामध्ये भोरमध्ये परिषद, भोर परिषद खूप थकले होते. साहेबांनी डॉक्टरांना खूप सारखी विनंती करत होते की तुम्ही माझ्या रमाला वाचवा, माझ्या रमाला वाचवा. आता शेवटच्या स्टेपला टीव्हीचा आजार गेलेला आहे. आणि मी आता त्या 26 तारखेला अतिशय घायाळ झाले होते. अगदी माझ्या डोळ्यापुढे पुसट दिसत होतं, पुसट नजरेला दिसत होतं. मला खूप साहेबांबरोबर काम करायची इच्छा होती. खूप असं वाटत होतं की साहेबांबरोबर घरी जाऊन साहेबांच्या बरोबर काम करावं. परंतु मला आता माझं शरीर साथ देत नव्हतं. ते मला म्हणत होते, रमा तू का मला सोडून चाललेली आहे, का मी
ही मुलं 4 मुलं या समाजासाठी केली म्हणून तुम्हाला सोडून देत आहे. आणि रमा भीमाचा भीमराव आणि भीमरावचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पात्राच्या जोरावर झालोय मी. आणि तू जायची भाषा करते. नाही रमा, जाऊ नकोस. मला असं वाटत होतं की असं आव्हान हात करून साहेबाचे डोळे पुसावे, असे हात वर करून साहेबाचे डोळे पुसावे. पण पिकलेल्या पानाचा माझा हात जळून पडला. मी नाही साहेबांचे डोळे पुसू शकले. साहेब रडत होते, साहेब रडत होते. साहेबांच्या रडण्याने माझी पूर्ण आंघोळ केली. मला आता शेवटच्या आंघोळीची पण गरज नव्हती. आता मला शेवटच्या आंघोळीची सुद्धा गरज नव्हती. मी आपली साहेबांच्या आसमानीच आंघोळ केली होती. सगळा जन समुदाय रात्रीपासून राजगृहाकडे निघाला होता. मी आता शेवटच्या सीमेवर होते. सगळ्याचा निरोप घेण्याच्या सीमेवर होते. सगळं 27 तारीख उजाडली. 27 तारखेला सकाळी 9 वाजले होते. आणि 9 वाजता यशवंत माझ्या समोर आला. यशवंत समोर आल्या मला सामोरं वाटत होतं की साहेब आता एकच मोठा मुळा राहिलाय, त्याला सांभाळा. वाचलेली माझी मी काही बोलू शकते. मला वाटत होतं साहेबांना सांगावं रात्री यशवंतच्या ओळाला. म्हणून मी हाताने असं केलं तर त्यांनी माझ्यावर ताक आणून दिलं. मी त्या साहेबांना म्हणले नाही त्याला यशवंताला द्या. मग ते यशवंताला घेऊन गेले. साहेब मला कॉफी पाजली. कॉफी पाजल्यानंतर थोडं औषधं दिली. औषधं दिल्यानंतर थोड्या वेळाने मोसंबीचा रस काढून दिला. तर आता काही नाही, काही कशाची माझ्यावर काही होत नव्हतं. मला आता दुसरं दिसायला लागलं होतं. साहेब भळा रडत होते. राजगृहाच्या अगदी आतमध्येपर्यंत जन समुदाय माझ्याकडे सरकत होता. आणि मी शेवटच्या सीमेरेषेवर निरोप घ्यायला उभी होते. सगळ्यांना निरोप घेण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात मला जोराचा ठसका लागला. जोराच्या उभं आली मला. टाळ्या वाजवायचे उत्तेजनार्थ कार्यक्रमाची. अथर्व एडलुल्ले या त्याचे आई वडील या पटकन. इंटरनॅशनल स्कूल मध्ये हा 5वी स्टँडर्ड आहे. त्यानंतर अमीना शेख 4थं कुठली आहे ना. प्रांजळ वराडी या कोणतरी घ्या ना तुम्ही, घ्या ना कोणतरी घ्या. तृतीय क्रमांक ज्योती शिरसा आणि प्रथम क्रमांक द्वितीय कृतिका मस्के.
प्रथम क्रमांक अनय गजबीये, प्रथम क्रमांक अनय गजबीये. मी रमाई बोलते. या बाहेर या. मी रमाई बोलते. पंचायत गायकवाड ग्रीन फाउंडेशन फाउंडेशन संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येतो. एक मिनिट. शेवटचा सत्कार आला. जागतिक महिला दिनानिमित्त शीतलताई मुद्दाम थांबलेले आहेत. हिंगरी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुरवशेताई यांनी स्टेजवर यायचं आहे. लवकर या, वेळ होता आम्हाला. त्यांच्या शाळेमध्ये असलेल्या माझी पत्नी सौ पद्मावती इंगळे यांनी सुद्धा यायचं आहे. शिक्षक दिनाच्या आणि जागतिक महिला दिनाच्या वतीनं या महिलांचा आपण सत्कार करीत आहोत. जय दीक्षित. जोरदार टाळ्या वाजवा.